एकीकडे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमध्ये रोज नवनवीन घडामोडी घडतायत, तर दुसरीकडे गेल्या 3 दिवसांपासून भारतीय शेअर बाजार काहीसा सावरतोय. आज दिवसभरात शेअर बाजारातही मोठी चढउतार झाली, पण दिवसाअखेरीस सेन्सेक्स 509 अंकांनी वाढून 74,616 वर बंद झाला, तर 155 अंकांनी वाढलेला निफ्टी 23,123 वर स्थिरावला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 1.72 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या महिन्याभरात घसरगुंडी झालेल्या भारतीय शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली. आयटी क्षेत्रातील खरेदी आणि व्हॅल्यू बाईंगमुळे शेअर बाजार वधारला. दिवसाची सुरुवात सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घसरणीनं झाली, पण दिवसअखेरीस सेन्सेक्स 509 अंकांनी वाढून 74,616 वर पोहोचला, तर निफ्टी 155 अंकांनी वाढून 23,123 वर स्थिरावला. आयटी कंपन्यांच्या शेअर्सनी आज मोठा दिलासा दिला. त्याशिवाय मेटल आणि रिअॅलिटी क्षेत्रातील शेअर्स वधारले, पण बँकिंग, फायनान्स, ऑटोमोबाईल आणि एफएमसीजी कंपन्यांचे शेअर्स घसरले. आजच्या एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 1.72 लाख कोटी रुपयांची भर पडली. युद्धजन्य परिस्थितीवर शेअर बाजार हेलकावे खात असून ट्रम्प यांच्या रोजच्या भूमिकेचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होतोय.